हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी. मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालाल का? अंगणवाडीमध्ये मुलांना कसला पोषण आहार दिला जातो याचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील देवयानी पारधी यांनी केला होता. आंबेगाव तालुक्यातल्या ठाकरवाडीमध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्यांनी पोषण आहारातला वाटाणा कुकरच्या 10 शिट्ट्या दिल्या तरी सुद्धा शिजला नव्हता. पोषण आहारामध्ये असा निकृष्ट कडधान्य पाठवणाऱ्यांवरती FDA कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देवयानी पारधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यांच्यावरती तातडीनं निलंबनाची कारवाई करण्यात आली. मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालाल का? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय. आता त्यात आमचं पण नाही विलाज आहे. असं खोटं तरी ते म्हणाला असं खूप खटकायचं नाही, हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना, तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या. असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना. आज मी चुकीचं नसताना आज तुम्ही मला कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. आज तुम्हाला प्रामाणिक अंगणवाडी सेविका नाही तर खोटं काम करणारी सेविका पाहिजे. आज मी माझ्या अंगणवाडीतल्या मुलांना जीव ओतून काम करते, जीव ओतून. जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी ICDSच्या अधिकाऱ्यांनी उचलावी. सोशल मीडियावरील या व्हिडिओचे सर्वत्र पडसाद उमटले. अंगणवाडी सेविकेनं पोषण आहाराच्या दर्जाचा विषय उपस्थित केला असेल तर तो योग्यच असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. नाही, तिने जर वस्तुस्थिती मांडली असेल, तिने योग्य पद्धतीनं सरकारकडे आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चुकीचं होत असेल त्या दृष्टीने मांडलं असेल तर तशा अंगणवाडी सेविकांवर कुठली कारवाई करणे योग्य नाही. परंतु कुठल्या विषयावर कारवाई झाली बघावं लागेल. त्याच विषयाला धरून नाही का, कारण विषय वेगळे असतात आणि विषय वेगळे सांगितले जातात. त्या अंगणवाडी सेविकेनी जर खरंच त्या ठिकाणी तिथल्या चुकीच्या पद्धतीनं जे काही तिथे जे काही आपलं मध्यान्ह भोजन असेल किंवा जो काही फूड आपण पुरवतो त्यात काही गडबड झाली असेल तर नक्की मी सुद्धा लक्ष टाकेन. देवयानी यांच्या व्हिडिओ आणि त्यानंतर त्यांना बजावलेल्या निलंबनाच्या नोटिशीचे सोशल मीडियावरती तीव्र पडसाद उमटले. पुणे जिल्हा परिषद प्रशासनानं ही कारवाई तातडीनं मागं घेण्याची घोषणा केली आणि राज्यामध्ये हजारो अंगणवाड्या आहेत. कमी अधिक फरकानं तिथल्या पोषण आहाराबाबत तशाच तक्रारी सुद्धा आहेत. पण त्या विरोधात आवाज उठवणारी देवयानी सारखी एखादी दुसरीच असते. आज पुन्हा जनतेच्या आवाजामुळे देवयानीला न्याय मिळाला. देवयानीमुळे राज्यातील अंगणवाडीतील मुलांच्या ताटात सकस आहार मिळावा हीच आता अपेक्षा आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव.